नमस्कार मित्रांनो, ही जी शेळी दिसत आहे तुम्हाला बसलेली खाली, तर ती आपली कोकणी शेळी आहे मित्रांनो। वडिलांनी नाव ठेवलेलं आहे तिचं कोकणी। तर ती माझी फेवरेट शेळी आहे मित्रांनो, सगळ्यात मोठी शेळी आहे आपली, तर माझी आवडती शेळी आहे। तर ती बघा ओरडत आहे, असं खाली बसत आहे, उठत आहे। तर गाभण शेळी आहे मित्रांनो, ती उठबैस करत आहे आणि एकदमशी अशी ओरडत आहे मित्रांनो। तर ती गाभण आहे आणि बहुतेक आता ती पिल्ले टाकणार आहे मित्रांनो, पिल्ले फेकणार आहे ती। तर आता तुम्ही विचार करत असाल की तुम्ही कसे सांगू शकता की पिल्ले फेकणार आहे की पिल्ले टाकणार आहेत। तर मित्रांनो, मी शेळी गाभण गेली, ज्या दिवशी शेळी आपली गाभ गेली मित्रांनो लागली, त्या दिवसापासून मी सगळी नोंद ठेवतो मित्रांनो। तर ही आपली कोकणी शेळी पहिल्या महिन्यात 2 तारीखला मित्रांनो गाभण गेली होती आणि आता आहे 11/4/2025 आणि 2/1/2025 मध्ये ती गाभ गेली होती मित्रांनो। म्हणजे आजपासून तिला कंप्लीटली 3 महिने 9 दिवस होत आहे मित्रांनो आणि शेळी डिलिव्हरी 5 महिने 5 दिवसात होती मित्रांनो। तर असा विचार मी सांगू शकतो की 100% ती गाभणार आहे किंवा पिले टाकणार आहे मित्रांनो। तर आता ती का पिले टाकत आहे ते म्हणजे माहीत नाही मित्रांनो, कारण की पाणी वगैरे सगळं व्यवस्थित पाजतो आम्ही आणि उन्हामध्ये शेळी बसवतो, पण काय कारण आहे मित्रांनो हे तर मला सांगता येणार नाही आणि मला माहीत पण नाही की पिले काऊन टाकत आहे मित्रांनो ती। तर शेळी डिलिव्हरी होत असताना हे शेळीचे लक्षणे असतात मित्रांनो, शेळी चरत नाही। आता ही सकाळपासून चरणं मित्रांनो, काहीच खाईनं, पाणीसुद्धा पिलं नाही तिनं आज सकाळपासून आणि म्हणजे 12-1च्या दरम्यान आताचा टाईम आहे मित्रांनो। तर ती पिले टाकणार आहे ही मी कम्प्लिटली सांगू शकतो, पण बघू आपण पिले टाकते का कसे पिले देते तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी। तर व्हिडिओ नक्कीच बघा। तर शेळीचे लक्षण आहे मित्रांनो असे, डिलिव्हरीच्या टायमाला शेळी बसती, ओरडती, उठबैस करते, असे पाय खाली हे करते मित्रांनो, खादल्यासारखं असं खाली जागा साफ करते आणि ओरडत असते मित्रांनो, एकदम एकटी चलती बाजूला, म्हणजे शेळ्यांमध्ये राहत नाही, बाजूला एकटी चलती। तर हे बघून आता झाडाखाली बसलेली आहे बघा, ओरडत आहे। तर मित्रांनो हे बघा, मी सांगत होतो ना तुम्हाला की पिले टाकणार आहे। तर हा बोकड आहे मित्रांनो, तिनं टाकला आहे, अजून एक आहे पोटामध्ये। तर जिवंत होता मित्रांनो, अक्षरशः श्वास घेत होता, पण केस वगैरे अंगावर आलेले नाही, डोळे वगैरे काही उघडलेले नाही मित्रांनो, म्हणजे दिवस पूर्ण भरलेले नाही म्हणून असे पिले टाकते मित्रांनो शेळी। तर हा जो दुःख आहे मित्रांनो तो शेळी पालक समजू शकतो। तर हा शेळी पालनमध्ये खूप मोठा दुःख असतो मित्रांनो, अशी वेळ कोणत्याही शेळी पालक बंधूवर येऊ नये। तर मित्रांनो का टाकली हे कारण मला सांगता येणार नाही मित्रांनो, दिवस पूर्ण झाले नाही म्हणून पिले टाकली आहे। तर ती डिलिव्हरी तुम्हाला दाखवता आलं नाही मित्रांनो, कारण की डिलिव्हरी पण आम्हीच करत होतो आणि व्हिडिओ पण मला करता आलं नाही म्हणून डायरेक्ट पिल्लू दाखवत आहे मित्रांनो तुम्हाला मी। तर खूप मोठा लॉस मित्रांनो, अशा पद्धतीचा शेळी पालनामध्ये येऊ नये कोणाचा। तर माझा हा लॉस झालेला आहे बघा। आता अजून 1-1.5 महिने मित्रांनो अशीच खाली शेळी सांभाळावं लागते, नंतर ती गाभ जाणार आणि नंतर पुन्हा मित्रांनो 5 महिने 5 दिवस ती सांभाळावं लागते, म्हणजे कमीत कमी आता अजून 7 महिने मित्रांनो शेळीला सांभाळावं लागतं, तेव्हा ती डिलिव्हरी होणार मित्रांनो, म्हणजेच चांगली पिलू देणार अजून 7 महिने सांभाळल्यानंतर मित्रांनो। तर बघा एक पिलू टाकला आहे तिनं, आता दुसरं पण पोटात आहे, ते पण काढणार आहे मित्रांनो। की वाटत नव्हतं ही शेळी पण पिले टाकतील, म्हणजे मित्रांनो 2 डिलिव्हरी तिची आमच्या घरी झालेली आहे आणि तिने स्वतः मित्रांनो स्वतः डिलिव्हरी होती, असे पिलू ओढायचं पण काम पडू देत नाही। मागच्या वेळेस पिलू पण ओढायचं काम पडू दिलं नाही तिनं। तर मित्रांनो अगोदरची एक पाठ बोकड दिले होते त्यांनी, नंतर अजून पाठ बोकड आणि आता हा बोकड आहे दुसरा। आता पोटामध्ये काय आहे ते सांगता येणार नाही, पण बाहेर काढल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी दोन्हीही पिल्लू असं खाली ठेवून मित्रांनो। तर अशी वेळ देवाला विनंती करतो कोणावर येऊ नये, रुपया जोडून आपण शेळीपालन चालू करतो। तर हे बघा मित्रांनो, दुसरं पण पिल्लू शेळीनं फेकला आहे, टाकला आहे। ही पाट आहे मित्रांनो, जबरदस्त लांब पिले होते मित्रांनो, पण दिवस पूर्ण नाही म्हणून शेळीने टाकलं आहे।
तर मित्रांनो, अशी वेळ येऊ नये कोणावर, अजून एकदा मी देवाला विनंती करतो. आता तर बोलायची इच्छा नाही मित्रांनो पुढं काही. तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच मित्रांनो, की तुमचं म्हणजे आत्मविश्वास खतम करावं किंवा तुम्हाला डिमोटिवेट करावं असा माझा उद्देश नाही मित्रांनो. तर हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश म्हणजे शेळी पालन मागची जी कहाणी आहे, जो संघर्ष आहे मित्रांनो, जी संकटे आहे, जे अडथळे आहे, तेच दाखवण्याचा प्रयत्न मी करत आहे मित्रांनो. म्हणजेच तुम्हाला डिमोटिवेट करणं किंवा आत्मविश्वास तुमचं मारणं हे माझा हेतू नाही. तर ह्या गोष्टीचा पण शेळीपालनामध्ये सामना करावा लागतो आणि जर ह्या गोष्टीचा सामना करायची तुमची तयारी असेल तरच तुम्ही शेळीपालनामध्ये उतरा मित्रांनो. तर आता बघा मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. का झालं असेल मित्रांनो असं, तुमची प्रतिक्रिया ही कमेंटमध्ये कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी.